नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथमध्ये सर्वांचे स्वागत करतो। येणाऱ्या अपकमिंग टीईटीसाठी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो। 2013 पासून तर 2021 पर्यंत जे टीईटीचे पेपर झालेत त्यामध्ये गणित विषयासाठी 30 प्रश्न 30 गुणांना विचारण्यात आले। मग त्याचं जर का संपूर्णतः आपण ॲनालिसिस केलं तर त्यामध्ये आतापर्यंत 150 प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला दिसून आले। 150 प्रकारचे म्हटलं मी, संख्यांशी रिलेटेड, रेल्वेशी रिलेटेड, वयाशी रिलेटेड, वेगवेगळ्या प्रकारच्या मूळ संख्या असेल, त्रिकोणी संख्या असेल, डायग्रामशी रिलेटेड, आलेखाशी रिलेटेड, अशा सर्व प्रश्नांचे ॲनालिसिस केल्यानंतर मला त्याच्यामध्ये 150 पेक्षा जास्त टाइप्स दिसून आले। मी प्रत्येक प्रकारचा टाइप्सचा टार्गेट केला आणि त्यावर आधारित 10 प्रश्न मित्रांनो तयार केले। असे करून एकंदरीत 1650 प्रश्न मी आतापर्यंत तयार केलेले आहेत। त्या 1650 प्रश्नांची ही एक सिरीज आहे की जेणेकरून अपकमिंग टीईटी मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजे। मॅथमॅटिक्स मध्ये जर का तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले तर तुमचे 100% शाश्वती असते टीईटी निघण्याची। आणि टीईटी मित्रांनो 90+ मार्क्ससाठी तुम्हाला क्रॅक करायची आहे। सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, जर तुम्ही इच्छुक असाल तर हे 1650 प्रश्न मी माझ्यावाल्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेडच्या बॅचमध्ये तुम्हाला समजावून सांगतो। त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला डेली सरावासाठी प्रश्न देतोय, ऑनलाईनच्या टेस्ट देतोय आणि सोबतच टीईटीचं जे अपकमिंग टीईटीसाठी अतिशय आवश्यक असणारं टीईटी मॅथ्सचं पुस्तक तुम्हाला घरपोच विनामूल्य सेंड करतोय। ओके, चला पहिला टाईप आपण लक्षात घेऊया, कारण की आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच टाईप शिकवणार आहोत। यस, रोमन संख्येशी संदर्भात आहे। रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? m भागिले c, xxv मल्टिपल बाय iv, xc अधिक x d वजा cd। मित्रांनो, रोमन संख्या तुम्हाला माहित पाहिजे कशात तयार झालेल्या रोमन संख्या। हे जे आपल्याला हात आहे, हाताला हे 5 बोटे आहेत, 5 आणि 5 10। आता सर्वप्रथम 1 तयार झाला, नंतर 2 तयार झाला, नंतर 3 तयार झाला, ट्रिपल आय म्हणजे 3 होते। चौथा तयार झाला नव्हता, चौथा तयार होण्याच्या आधी त्यांनी 5वा तयार केला असा, नंतर तो सरळ केला। मग त्याच्या मागे 1 म्हणजे 5 वजा 1 म्हणजे 4 झाले, नंतर 5च्या पुढे 1 म्हणजे 6, 7, 8, त्यानंतर त्यांनी 9 तयार नाही केला, डायरेक्टली त्यांनी 10 तयार केला असा, आणि 10च्या नंतर मग त्याने 10च्या मागे 1 लावला तर 9 तयार झाला। अशा प्रकारे संख्या तयार झाल्या रोमन संख्या 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 20 साठी XS, 30 साठी XXX, मग 40 साठी 4 वेळेस X येणार का? मुळीच नाही। त्यामध्ये काही निर्बंध ठरले की चिन्ह हे 4 वेळा रिपीट करायचे नाही। सो त्यांनी 50 साठी L तयार केला, त्यानंतर 50च्या मधून 10 वजा केले तर 40 होतात, म्हणून L च्या आधी X लावला तर काय होते? 10 वजा 50 म्हणजे असं घ्यायचं तर 40 तयार होते। XL म्हणजे 40 झाले। याच पद्धतीनं C म्हणजे 100 घेतले, L म्हणजेच त्यांनी 50 घेतले आणि C च्या आधी X लावला तर 90 होतात। D म्हणजेच त्यांनी 500 घेतले, M म्हणजे त्यांनी 1000 घेतले। ओके, D च्या आधी C जर लावला तर 500 वजा 100 म्हणजेच 400 होतात। त्याच्यानंतर या ठिकाणी C च्या आधी M च्या आधी जर C घेतले तर मित्रांनो 100 म्हणजेच 1000 वजा 100 म्हणजे 900 होतात। या पद्धतीने त्यांनी संख्या ह्या क्रिएट केल्या आणि त्यांच्याशी रिलेटेड आपल्याला अशा प्रकारचे एक टाइप्स विचारण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स विचारण्यात येतात, परंतु आतापर्यंत पूर्णतः ॲनालिसिस केल्यानंतर 2च प्रकारचे रोमन संख्यांशी रिलेटेड टाइप्स आपल्याला विचारण्यात आलेले आहे। सो हा कशा पद्धतीने आपण सॉल्व करणार ते तुम्ही लक्षात घ्या। तुम्हाला आता माहीत झालेलं आहे L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500, M म्हणजे 1000। त्याच्यानंतर 40 म्हणजे काय, 90 म्हणजे काय, 400 म्हणजे काय, 900 म्हणजे काय, हे सुद्धा तुम्ही काढू शकता। रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? ऑड वन आउट आपल्याला ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे। M म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेलं असं आहे, M म्हणजेच काय होते 1000 हे भागिले 100 म्हणजेच मित्रांनो 2 2 शून्य कॅन्सल झाले तर 10 येतं, 10 म्हणजे X येते। सो याचा आन्सर आला X। त्यानंतर सेकंड याच्यामध्ये जाऊया आपण। हा सेकंड, हा पहिला आपण सॉल्व केला। XXV म्हणजे XX म्हणजे 20 आणि V म्हणजे 5 म्हणजे 25 या ठिकाणी आले। 25 गुणिले आणि हे येतं 4 म्हणजेच मित्रांनो 25 किती झाले? 100, 100 म्हणजे C झाले। सो या ठिकाणी आपण C टाकणार। XC अधिक X म्हणजे काय होते? XC
थर्डमध्ये आपण घेऊया XC, म्हणजे सीच्या आधी X आहे. 100 मधून 10 वजा केले मित्रांनो त्या ठिकाणी. बघा XC 100 म्हणजे C म्हणजे 100 वजा हे 10 म्हणजे 90 झाले. 90 अधिक हे 10 म्हणजे या ठिकाणी 100 झाले. 100 म्हणजे C होतात. सो याचा सुद्धा आन्सर C आलेला आहे. देन 4 मध्ये आपण जाणार आहोत. 4 मध्ये हा D म्हणजेच होते 500, हा वजा आहे. CD म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, D म्हणजेच 500 झाले, त्याच्यातून वजा जर आपण 100 केले तर इथं 40 येतात 400. सो 500 वजा हे 400 बरोबर 100 आले आणि म्हणजे C होणार आहे. मित्रांनो, कावड्यामध्ये बगडा हा काय असतो, ऑड वन आउट, आणि बगड्यामध्ये कावडा हा काय असतो, ऑड वन आउट. सो या ठिकाणी C तिघांचा ग्रुप तयार होते, म्हणून ऑड वन आउट X येते. पर्यायाने आपण फर्स्ट नंबरचे आन्सर राईट मारणार आहोत. सो पर्याय क्रमांक 1 हे काय येणार आहे, आन्सर येणार आहे. पर्याय क्रमांक 1. सो पर्याय क्रमांक 1 काय झालं तर आन्सर आलं. या पद्धतीचा एक एक प्रश्न मी तुम्हाला शिकवणार आहोत आणि त्या संदर्भात जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही 7709119501 वर कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या क्लासला जॉईन जर तुम्ही झालात, जो की लाईव्ह प्लस रेकॉर्डेडचा आहे, 1000 रुपीज त्याची फी आहे आणि तो रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत असतो. डेली त्याच्यामध्ये 5 पेक्षा जास्त टाईम्स तुम्हाला शिकवले जातात. आशा करतो की सर्वजण या कोर्ससाठी जॉईन व्हाल आणि TET पास होण्याचं स्वप्न जे तुम्ही मनाशी बाळगून आहात ते तुमचं सत्यात उतरेल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.